गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरु माझा गणगोत, गुरु हीच माऊली। गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली। गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली। भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला। भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। गुरु एक तुझी माझा विधाता अचल। गुरु विना सुने सारे विश्व हे सकल। भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भरपूर झाले, पण हे तसे दानशूर नव्हते. त्यांनी एखादं काम केल्यानंतर स्वतःचं नाव लावू नये ही भूमिका त्यांची असायची. आणि जर स्वतःचं नाव लावलं तर ते त्या संस्थेवर किंवा त्या नगरपालिकेवर किंवा त्या काम करणाऱ्या लोकांवर रागवायचे. एवढं मोठं नेतृत्व बाबळेश्वर किरांच्या रूपानं रत्नागिरीनं या महाराष्ट्राला देशाला अर्पित केलेलं होतं. पण त्या व्यक्तीचे संबंध कोणाकोणाबरोबर होते? जसे आमचे संबंध काही नगरसेवकांबरोबर असतात, आमचे संबंध मित्रमंडळींबरोबर असतात, हा मर्यादित विषय झाला. पण त्यांचा विचार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वीकारायचे. त्यांचा विचार, त्यांची मैत्री विदा सावरकरांबरोबर होती. म्हणजे आपल्या रत्नागिरीचं नेतृत्व केवढं मोठं होतं याचं आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण हे फक्त भंडारी समाजानं नाही तर या रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या समाजाने करणं गरजेचं आहे. आज बाबळेश्वर किरांच्या नावानं आपलं प्रवेशद्वार आहे, ते देखील आता स्मार्ट सिटीमध्ये याच्यापेक्षा सुंदर आपण करणार आहोत. संत गाडगेबाबांचा आदर्श घेऊन बाबळेश्वर किरांनी काम केलं, त्यांचं देखील पुतळा आपण बनवायला दिलेला आहे. ते देखील काम आपल्याला रत्नागिरीमध्ये करायचं आहे. भविष्यामध्ये रत्नागिरी ही पुतळ्यांची सिटी आहे, पुतळ्यांचं शहर आहे. हे पुतळ्यांचं शहर बघायला परदेशातली लोक देखील येतील. अशा पद्धतीचं काम आपल्याला भविष्यात रत्नागिरी शहरामध्ये आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. गुरु विना सुने सारे विश्व हे सकल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान. सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान. अचूक पडलं माझ्या आयुष्याचं दान.